आज तुमचा वर्धापन दिवस आहे, तर बरीच कामगिरी केली तुम्ही रुग्णावर, तर या संदर्भात काय म्हणाल? मी इतकंच सांगेल साहेब, मी डॉक्टर सतीश रुनवाल, रुनवाल हृदयराम हॉस्पिटलचा CEO आहे. माझा मुलगा कार्डियक सर्जन आहे डॉक्टर श्रेयस रुनवाल, मुलगी माझी कार्डियक DM आहे डॉक्टर श्रद्धा गादिया. विशेषतः 4 वर्षापासून हॉस्पिटल उघडल्यापासून लोकांनी आम्हाला फार चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळंच आम्ही आज 5व्या वर्षात पदार्पण करत आहोत. विशेषतः बॉम्बे पुण्याला गेल्यानंतर जी ट्रीटमेंट आपल्याला मिळते त्या सर्व सुखसोयी आम्ही आमच्या हॉस्पिटलला कार्डियक सर्जरीसाठी केलेल्या आहे. ज्या लोकांनी याचा फायदा घेतला आहे ते पेशंट टू पेशंट आम्हाला पेशंट देत आहेत, म्हणजे ही आमची एक पावती आहे, इतकं मी सांगेन. त्याशिवाय आज आम्ही जनरल फिजिशियन, शोल्डर रिप्लेसमेंट किंवा शोल्डरमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर त्याचे एक स्पेशलायझेशन डॉक्टर येत आहेत, त्यांची एक नवीन ब्रँच आम्ही इथं चालू केलेली आहे. त्याशिवाय फिजिओथेरपीचे सुशांत म्हणून आहे, एक चांगले कार्डियक आणि ऑर्थोपेडिक ह्याच्यामध्ये जी फिजिओथेरपी लागते ती UK मध्ये त्यांनी केलेली आहे. त्यांची एक चांगली व्यवस्था आमच्या हॉस्पिटलला चालू झालेली आहे. हजारो रुग्णांना तुम्ही जीवदान दिलं, संपूर्ण शहरामध्ये मराठवाड्यामध्ये संपूर्ण चर्चा आहे, तर आतापर्यंत किती रुग्णांना तुम्ही व्यवस्थित केले? हे बघा, आमच्याकडे आता 1290 बायपास सर्जरी झालेल्या आहे साहेब. त्याच्यामध्ये विशेषतः आमचा जो कार्डियक सर्जन डॉक्टर श्रेयस रुनवाल आहे तो विशेषतः मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी, म्हणजे समोरून पूर्ण हे सर्जरी न करता 2 रिबच्या मधून बारीक छेद करून तिथून इन्स्ट्रुमेंटद्वारे ही सर्जरी केली जाते. त्यामुळे 4थ्या दिवशी माणूस कामाला लागतो. हे सगळ्यात महत्वाचा फायदा. डायबिटीच्या पेशंटला हिलिंगचा प्रॉब्लेम असतो, अशा वेळेस ही सर्जरी त्यांना जास्तीत जास्त कामा येते. त्याशिवाय मुलीने 92 वर्षाचा जो पेशंट आहे आवर्टिक स्टेनोसिस, त्याच्यामध्ये सुद्धा तावीद्वारे क्रिया करून त्यांची शस्त्रक्रिया ही पार पाडलेली आहे. 93 इयर्स ओल्ड त्या माणसाने मागे एक पत्रकार परिषदेमध्ये चालून दाखवलं होतं. स्टेपिंग कमी, इतकाच इथून इतकं चालत नव्हतो, आज मी 3 फ्लोअर चालतोय. हे आमची एक विशेषता आहे सर. त्याशिवाय आमच्याकडे 4D इकोची एक मशीन आहे जी मराठवाड्यात कोणाकडे सुद्धा नाही आहे. पुढे तुम्हाला बरंच मिळेल. 4D इको ही मशीनमुळे आपल्याला तंतोतंत ही तुमची ब्लॉकेज हे कळतात आणि एन्जिओप्लास्टीकडे जायचं आहे का नाही जायचं आहे आपल्याला ताबडतोब कळतंय. म्हणून 4D इको असल्यामुळं ही चांगली एक सुविधा हॉस्पिटलमध्ये सगळ्याला मिळते. आणि आता आम्ही वर्धापन दिनानिमित्त 28, 29, 30 रोजी 10,000 मध्ये जे एन्जिओप्लास्टी करतो ती आम्ही फक्त 3,499 रुपये करतोय. त्यामुळे लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि आपल्याला ब्लॉकेज आहे का नाही आहे हे तपासून घ्यावे, ज्याने त्यांचे आयुष्य वाढेल. म्हणजे सर्वसामान्याला परवडेल, असे सगळ्यांना परवडेल. आणि बाकी बी आमच्याकडे एक तुम्हाला 3,409 मध्ये एन्जिओग्राफी झाल्यानंतर काही निघालं, ब्लॉकेज निघाले, तर आमच्या येथे विशेषतः आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन योजना, MPJY, CGHS, MPKY ह्या सगळ्या सुविधा असल्यामुळं तुम्हाला फ्रीमध्ये एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी आणि बायपास नंतर होऊन जात आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आता ह्या गव्हर्नमेंटने सेंट्रलाइज केल्यामुळं जे तुम्हाला दुसऱ्या स्टेटमधून तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला इथं त्याची सुविधा घेता येत नव्हती, आता कुठला माणूस कुठे जरी गेला तरी त्याला पंतप्रधान योजनेद्वारे त्याला ट्रीटमेंट मिळते. ही या गव्हर्नमेंटची एक चांगली व्यवस्था आता सगळ्या लोकांपर्यंत आलेली आहे. ती आमच्याकडे आहे, मी सगळ्याला सांगेन. एखादा गरीब रुग्णाचा काही विशेष सवलत वगैरे आहे का, काही BPL वगैरे? म्हणजे आम्ही स्पष्ट सांगतो साहेब, आम्हाला जर कोणी त्याच्या
प्रांजल मळने सांगितलं की बा आमच्याकडे काही एक पैसा नाही, तर आम्ही फ्रीमध्ये त्याची ट्रीटमेंट करतो, हे आमचं दायित्व समजून आम्ही करतो. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद.